माहिती मित्र या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सर्वात प्रथम आपले व्हिडिओज पाहण्यासाठी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण बघणार आहोत ज्युनियर असिस्टंट मॅनेजर ग्रेड ओची पोस्ट आहे IDBI बँकमध्ये. तर या पोस्टच्या वॅकन्सी आल्या आहे टोटल 676 एवढ्या. यात अनरिझर्वसाठी 271, SC ST 140 आणि 74, OBC 124, EWS 67 आणि PWBDचे तुमचे तो कॅटेगरीनुसार तुमच्या डिसेबिलिटीनुसार तुम्ही पाहू शकतात. 8788 असे आहेत. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक्झाम कधी होणार आहे, तर एक्झाम होणार आहे तुमची जूनमध्ये. 8 जूनला ही एक्झाम होणार आहे. एका दिवसामध्येच एक्झाम तुमची कंडक्ट होणार आहे. ॲप्लिकेशन तुम्ही कधीपासून स्टार्ट करू शकता, तर आजपासूनच म्हणजे 8 मे, आज 9 तारीख आहे. कालपासून ॲप्लिकेशन सुरू झालेलं आहे आणि याची लास्ट डेट असणार आहे 21 मे. कदाचित वाढू शकते, पण आपण त्याआधीच फॉर्म भरलेलं चांगलं राहील. एलिजिबिलिटी क्रायटेरिया पाहिला तर मिनिमम एज आहे तुमची 20 आणि मॅक्झिमम एज आहे 25. हे सर्वात खूप महत्त्वाचं आहे. यामध्ये जी नवीन कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करणार असतील, जे नवीन असतील, न्यू कॉम्पिटिटर असतील, त्यांच्यासाठी ही खूप चांगली गोष्ट आहे. ज्यांची बोर्न डेट आहे 2 मे 2002 अँड त्याच्यानंतरचे आहेत, की 1 मे 2005च्या मध्ये असणारे, यांच्यासाठी ही वॅकन्सी आहे. त्यानंतर बॅचलर्स डिग्री पाहिजे तुमची 60%. हे फक्त जनरल, EWS आणि OBC साठी आहे. जर तुम्ही SC ST PWBD असाल तर 55% आहे. त्यानंतर तुमच्याकडे कॉम्प्युटर लिटरसी असणं गरजेचं आहे. म्हणजे तुमच्याकडे सर्टिफिकेटची इथे त्यांनी अट केली नाही, पण कॉम्प्युटरबद्दल तुम्हाला बेसिक नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला बघा तुमची सॅलरी काय असणार आहे. तुमची जी सॅलरी असणार ही पॅकेजर असणार आहे ॲन्युअल. ती 6.14 लॅक्स टू 6.50 लॅक्स. याला तुम्ही डिवायडेड बाय 12 करून मंथली सॅलरी काढू शकतात, जी खूप जास्त होते. जर तुमचं आणि ही सगळी सॅलरी आहे सिटीनुसार आहे. जास्त सिटीमध्ये, चांगल्या सिटीमध्ये असाल तर तुम्हाला 6.50 मिळेल. जर तुमचं रुरल एरियामध्ये जर पोस्टिंग असेल तर तुम्हाला 6.14च्या रेंजमध्ये सॅलरी मिळेल ॲन्युअली. त्यानंतर आपण याची पोस्टिंग बघूया. तर पोस्टिंग ही तुमची ऑल ओव्हर इंडिया असणार आहे. जिथे ज्या बँकेमध्ये वॅकन्सी कमी असेल तिथे तुम्हाला हे करते, पण तुमच्या स्टेटमध्ये तुम्हाला प्राधान्य दिल्याचा इथे पूर्ण प्रयत्न होतो. त्यानंतर सिलेक्शन प्रोसिजर आहे. एक तुमची ऑनलाईन टेस्ट जी बोलली होती, त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, त्यानंतर पर्सनल इंटरव्ह्यू होणार आहे आणि त्याच्यानंतर एक मेडिकल टेस्ट होणार आहे. त्यानंतर आहे इथे तुम्ही पाहू शकतात, इथे तुमची टेस्ट कशी होणार आहे. एक पहिला सेक्शन असणार, 6 नंबरचे क्वेश्चन असणार, म्हणजे प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क आहे. ओके. लॉजिकल रिझनिंग अँड डेटा ॲनालिटिक इंटरप्रिटेशन, म्हणजे तुमचं जर IBPS PO किंवा PO लेवलची एक्झामची तयारी असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. तुम्हाला 40 मिनटं मिळणार आहे. इंग्लिश लँग्वेज असणार आहे 40-40. क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड असणार आहे 40-40, 35 मिनिट्स. जनरल इकॉनॉमी, बँकिंग, अवेअरनेस, कॉम्प्युटर, IT 60 मार्क्स, 60 मिनिट्स. असा तुमचा टोटल पेपर होणार आहे. त्यानंतर तुमचा कट ऑफ बनेल आणि त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं जाईल आणि त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे. त्यानंतर पर्सनल इंटरव्ह्यू होणार तुमचा. इंटरव्ह्यू जे तुमचे कॅन्डिडेट जे एक्झामनुसार आलेले असणार त्यांचा कॅन्डिडेटचाच इथे तुम्हाला इंटरव्ह्यू होणार आहे. पर्सनल इंटरव्ह्यू आहे 100 मार्क्स असणार. त्यामध्ये तुम्हाला मिनिमम 50% मार्क्स पडणे खूप गरजेचं आहे. फक्त जनरल, OBC आणि EWSला. जर तुम्ही SC ST आणि SC ST OBC आणि PWD असेल तर तुम्हाला 45% मार्क्स पडले तरी तुम्ही इथे एलिजिबल आहे, म्हणजे तुम्ही क्वालिफाय करता. म्हणजे क्वालिफाईंग लेक्चर आहे. तुम्हाला 50% मार्क्स मिळाले पाहिजे. म्हणजे थोडक्यात तुम्हाला 100 पैकी 50 मार्क्स हे मिळालेच पाहिजे. तर अशा प्रकारे तुम्ही ते अप्लाय करू शकता. याची अप्लाय लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. कृपया जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता. धन्यवाद.